नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. मविप्र समाजाचे श्री स्वामी षटकोपाचार्यजी महाराज कला विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय सायखेडा मराठी विभागामध्ये सर्वांचं स्वागत आहे. आपला वर्ग आहे TYBA म्हणजेच तृतीय वर्ष कला स्पेशल 3. विषयाचं नाव आहे साहित्य विचार. मी प्राध्यापक महेश बनकर सर. आज मी आपल्याला पाश्चात्यांची प्रयोजने याविषयी माहिती सांगणार आहे. त्याच्याविषयी आपण चर्चा करणार आहोत. पाठीमागील तासाला आपण मम्मटाची जी प्रयोजने आहे त्याच्याबद्दल 6 प्रयोजने आपण अभ्यासली होती. पाश्चात्यांची एकूण 10 प्रयोजनं आहे. त्याच्यापैकी 5 प्रयोजने आपण ह्या व्हिडिओमध्ये किंवा ह्या तासाला आपण बघणार आहोत आणि उर्वरित 5 प्रयोजनं आपण पुढच्या तासाला ते शिकणार आहोत. सर्वप्रथम पाश्चात्यांच्या प्रयोजनामध्ये इच्छापूर्ती हे प्रयोजन आहे. इच्छापूर्ती म्हणजे काय? तर ज्या ज्या इच्छा माणसाच्या प्रत्यक्ष जीवनामध्ये पूर्ण होत नाही त्या इच्छा माणूस स्वप्नामध्ये, भावनेमध्ये, कल्पनेतून, विचारातून पूर्ण करण्याचा प्रयत्न तो करत असतो. म्हणजे मानवी शरीरावरती बंधन आहे, पण मानवी मनावरती कुठल्याही प्रकारचं बंधन नाही. जी गोष्ट तुम्ही प्रत्यक्ष करू शकत नाही ती तुम्ही स्वप्नामध्ये बघू शकतात. अशा आशयाने शरीरावर बंधन आहे पण मनावर बंधन नाही. म्हणजे मग आता कोणकोणत्या इच्छा, मग बऱ्याच इच्छा आकांक्षा असतात. त्याच्यामध्ये लैंगिक इच्छा असतील किंवा मग ज्याच्यामध्ये काही संदर्भ असतील किंवा एखादी गोष्ट माणसाला करायची असते पण ती माणसाकडून होत नाही. मग अशा सगळ्या संदर्भात ज्या ज्या स्वैर भावना माणसाच्या असतात तर त्या त्या भावना मनातून, इच्छेने आणि विचारातून तो पूर्ण करण्याचा प्रयत्न करतो आणि मग त्याला आपण काल्पनिक जीवनसुद्धा म्हणू शकतो, त्याला दिवा स्वप्नसुद्धा आपण म्हणू शकतो. आणि अशा अर्थाने जे अनेक प्रकारचं साहित्य निर्माण होतं तर त्या साहित्यातून लेखक देखील माणूस आहे आणि वाचक देखील माणूस आहे. लेखक जरी असला त्याच्या पण इच्छा, आकांक्षा, दुःख, अनेक प्रकारच्या ज्या काही बाबी असतात त्या पूर्ण होत नाही. वाचकाच्या पण लेखकाच्या पण. आणि म्हणून लेखक लिहितो तर लिखाणामधून सुद्धा त्याच्या या इच्छा पूर्ती होऊ शकतात आणि वाचकाच्या सुद्धा वाचनातून ह्या इच्छा पूर्ती होऊ शकतात. आणि म्हणून हे जे प्रयोजन आहे ते प्रयोजन लेखकनिष्ठ आणि वाचकनिष्ठ हे दोघांनाही लागू पडतं आणि अशा प्रकारे साहित्याची निर्मिती होत असते. आणि हे प्रयोजन साहित्याचे प्रयोजन म्हणून आपण मानू शकतो. दुसरं प्रयोजन आहे जिज्ञासा तृप्ती. जिज्ञासा किंवा कुतूहल हे माणसाच्या ठिकाणची एक प्रबळ अशी जन्मजात प्रेरणा असते. सृष्टीमधील प्रत्येक गोष्टीचे माणसाला नेहमीच कुतूहल वाटत असते आणि म्हणून अशा मानवी कुतूहलाच्या प्रेरणेला नवनवीन शोधांची जननी असं म्हटलं जातं. मानवतेवर प्राण्यांमध्ये असे प्रत्येक कुतूहल दिसून येत नाही. म्हणजे मानवांव्यतिरिक्त जे काही प्राणी, पशुपक्षी असतील ना त्यांच्यामध्ये असं कुतूहल नसतं. या जिज्ञासेमुळे माणूस जसा जीवन व्यवहाराकडे वळतो, त्याची संगती लावण्यामध्ये जास्तीत जास्त तो रस घेऊ लागतो. तसेच कला व्यवहाराचेही आहे आणि त्याच्यामध्ये जिज्ञासेपोटी माणूस अनेक प्रकारच्या गोष्टी जाणून घेतो. जे काही विश्वाच्या अनाकलनीय गोष्टी आहे त्याच्याबद्दल माणूस विचार करतो, शोध घेतो आणि मग यालाच जिज्ञासा आपण म्हणू शकतो. माणूस कोणत्याही सामाजिक स्तरातील असे ना त्याच्या एकूण जीवनाची कक्षा नेहमी मर्यादित असते, त्यामुळे त्याच्या अनुभवांना देखील मर्यादा पडतात. जे जाणून घ्यायची जिज्ञासा असते ते त्याच्या वाट्याला आलेल्या जीवनामध्ये कदाचित येत नसेल आणि म्हणून अशा अनेक प्रकारच्या गोष्टी अनेक प्रकारच्या बाबी तर तो विविध माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करतो आणि यालाच आपण जिज्ञासा. आणि जी जिज्ञासा झालेली आहे तिची पूर्ती करण्यासाठी अनेक प्रकारचे मार्ग तो अवलंबतो, अनेक ठिकाणून ज्ञान घेतो, चर्चा करतो, ज्ञान मिळवण्याचा प्रयत्न करतो किंवा त्याच्या काही कला कौशल्य असतील त्याच्याबद्दल. म्हणजे माणसाला जो जो प्रश्न पडतो, ज्याच्याबद्दल माणसाला काहीतरी वेगळं वाटतं, जाणून घेण्याची इच्छा असते, त्याला आपण जिज्ञासा असं म्हणतो. आणि म्हणूनच ही जिज्ञासा माणसाची अनेक प्रकारच्या साहित्यातून ती पूर्ण होऊ शकते. म्हणजे असे काही उदाहरणं आपल्याला देता येऊ शकतात की ज्या साहित्यातून आपली जिज्ञासा पूर्ण होते किंवा माणसाला नवीन प्रकारच्या माहितीचे स्रोत तिथून मिळतात. अशा प्रकारे बरेच ग्रंथ आपल्या साहित्यामध्ये लिहिलेले आहे की ज्या साहित्यातून माणसाची जिज्ञासा पुरवली जाते किंवा पूर्ती त्याच्यामधून होऊ शकते. मग आता असं जर आपण म्हटलं
तर पूर्वीच्या काळापासून समजा आपण काही अंदाज घेतले किंवा संदर्भ लक्षात घेतले तर हरिभाऊ आपटे यांच्या काही कादंबऱ्या आपण बघितल्या तर त्या काळामध्ये ज्या अनेक गोष्टी आहे त्या गोष्टी आपण तिथून जाणून घेऊ शकतो. आता मानवी मनातील अज्ञान पैलूचे दर्शन साहित्यातील अनेक म्हणजे साहित्य कृतीतून घडते. वज्राघात मधील राजाराम, रामराजा, एकच प्याल्यामधील सिंधू, तळीराम, सुधाकर ही पात्र, रायगडाला जेव्हा जाग येते मधील शिवाजी, संभाजी, गारंबीचा बापूमधील बापू, अण्णा खोत, राधा, यशोदा ही पात्रे मानवी मनातील कितीतरी वेगवेगळे पदर उलगडून दाखवते. नटसम्राटमधील आप्पा बेलवलकर यांची भूमिका मानवी आयुष्याचे दर्शन घडविते आणि अशा प्रकारे अनेक प्रकारच्या गोष्टींचे कुतूहल किंवा जिज्ञासा अशा प्रकारच्या साहित्यातून आपल्याला ती पूर्ती त्याची होऊ शकते असं आपण म्हणतो. आणि म्हणूनच हे जे प्रयोजन आहे तर हे प्रयोजन मम्मटाने सांगितलेलं जे काही व्यवहार ज्ञान प्रयोजन आहे मम्मटाचं त्या प्रयोजनाशी मिळतं जुळतं असं ते प्रयोजन आहे आणि वाचकाची जिज्ञासा याच्यातून नक्कीच पूर्ण होते. आता याच्यामध्ये पाश्चात्याच्या प्रयोजनामध्ये तिसरं प्रयोजन आहे विरेचन. विरेचन ही एक फार जुनी संकल्पना आहे. ग्रीक शोकांतिकाचा विचार करीत असताना प्रसिद्ध ग्रीक तत्त्वज्ञ आणि कलामीमांसक ॲरिस्टॉटल हे नाव लक्षात ठेवा मुलांनो. ॲरिस्टॉटल याने विरेचन ही संकल्पना किंवा हे प्रयोजन मांडलेलं आहे. त्यांच्या म्हणण्याप्रमाणे कॅथॉर्सिस असा शब्द त्याला त्यांनी वापरलेला आहे आणि शोकांतिका जी आहे तर शोकांतिकेमध्ये जसं आपण म्हणतो की आपलं जो काही दुःख असतं तर ते दुःख हळूहळू बाकीच्यांना जर आपण सांगितलं किंवा आपण जर चर्चा केली तर ते आपलं दुःख हलकं होतं. अशा अर्थाने विरेचन म्हणजे काय तर भावनेचा म्हणा दुःखाचा म्हणा निचरा होणे अशा अर्थाने विरेचन हा शब्द त्यांनी वापरलेला आहे. आता विरेचन म्हणजे काय तर निचरा होणे, साफ होणे किंवा मग आपल्या मनातल्या काही गोष्टी थोडंसं ज्याला म्हणतो आपण सांगितल्यावर आपल्याला हलकं वाटतं अशा अर्थाने विरेचन ही संकल्पना मांडली गेलेली आहे. साधारणपणे भीती आणि अनुकंपा या भावना माणसाचे मनस्वास्थ्य बिघडवतात. शोकांतिका याच भावनांची जागृती करतात. या दोन्ही भावनांचा वापर करून कलाकृती माणसाच्या मनाचा कोटा साफ करतात. मन स्वच्छ झाले की माणसाच्या चित्तवृत्तींना आल्हाददायक वाटू लागतं. म्हणजे अशा प्रकारच्या गोष्टी याच्यामध्ये सांगितलेल्या आहे. मग उदाहरणार्थ काय की ज्या गोष्टी माणसाच्या मनामध्ये आहे भीती आहे चिंता आहे अनेक प्रकारच्या म्हणजे ज्याला म्हणतो ज्या भावना आहे त्या दाबलेल्या भावना जर एखादं साहित्य वाचनातून त्या मोकळ्या होत असतील त्याचा निचरा होत असेल तर निश्चितच विरेचन हे जे प्रयोजन आहे ते वाचकनिष्ठ होऊ शकतं. आणि त्याच अनुषंगाने समजा एखादा लेखक आहे तर तो सुद्धा आपल्या भावनांचा निचरा करण्यासाठी किंवा त्या गोष्टी दुसऱ्याला सांगण्यासाठी जर लिहित असेल तर अशा अनुषंगाने विरेचन हे प्रयोजन हे महत्त्वाचं प्रयोजन या ठिकाणी ठरतं. ते ॲरिस्टॉटलने म्हणजे मांडलेलं आहे. याच्यानंतर आहे आत्मविष्कार. आता आत्मविष्कार हे प्रयोजन जर आपण बघितलं तर ते सुरुवातीच्या वेळेस आपल्याला असं वाटतं की ते लेखकनिष्ठ असावं. साहित्यकृतीतून लेखक आपले अनुभव व्यक्त करत असतो. आविष्कार म्हणजे काय तर आपल्या भावना आविष्कृत करणे मांडणे अशा अर्थाने आपण त्याचा अर्थ घेऊ शकतो. मग या अनुभवांचे स्वरूप आपण पाहत आलेलो आहोत. एकंदर जी कलाकृती लेखक लिहितो तर त्यातून तो त्याच्या भावना किंवा त्याचे विचार आविष्कृत करत असतो. मग त्याच्यामधलं जे त्याचं जे व्यक्तिमन असतं त्याच्या संकल्पना असतात तर त्या सगळ्या संकल्पना विचार ते त्या कलाकृतीशी जोडल्या गेलेल्या असतात आणि आत्मविष्कार हे साहित्याचं प्रयोजन मानलं जातं. त्यामागे अशी एक सलग भूमिका आहे. प्रत्येक साहित्यकृती ही व्यक्ती मनाने निर्माण केलेली असते त्यामुळे तो एक मानसिक व्यवहार असतो. मानसिकतेमुळेच कलाकृतीचे स्वरूप यांत्रिक किंवा साचेबद्ध नसतं. आणि त्याच्यामुळे जो जो लेखक लिहितो तर तो आपल्या विचारांच्या भावनांचे किंवा मनातील सगळे संदर्भांचा आविष्कार करत असतो आणि त्या अनुषंगाने त्याला आपण आविष्कार असं म्हणतो. म्हणून आविष्कार करणं म्हणजे काय करणं
तर लेखकाच्या दृष्टीने हे प्रयोजन तसं महत्त्वाचं मानलं गेलेलं आहे आणि अनेक प्रकारचे कवी, कलाकार किंवा मग साहित्यकार आपापल्या अनुभवांचे आविष्करण आपल्या लेखन साहित्यातून करत असतात. अशाच प्रकारे आपला जो काही वाचक असतो, तर वाचक सुद्धा त्या आविष्कारांचं काय करतो, ग्रहण करतो आणि तो त्या गोष्टी सगळ्या समजून घेतो आस्वादक रूपाने. म्हणून एकंदर पाहता आत्मविष्कार हे जे काही आहे, तर आत्मविष्कार हे प्रयोजन महत्त्वाचं प्रयोजन ठरतं. त्याच्यानंतर आहे अनुभवाची समृद्धी. अनुभव विश्वाची समृद्धी हे वाचकनिष्ठ प्रयोजन आहे. तसंच ते एका दृष्टीने लेखकनिष्ठ देखील मानता येऊ शकतं. कलाकृती हा एक आत्मशोध आहे असं म्हटलं जातं. तेव्हा लेखकदृष्ट्या कलाकृती, तिची निर्मिती ही एक आत्मशोधाची प्रक्रिया बनते. आपल्या अनुभवांच्या निमित्ताने लेखक स्वतःच्या अस्तित्वाचा शोध घेत असतो. अशा तऱ्हेने घेतला जाणारा शोध म्हणजेच एक आत्मविषयक अनुभवांची मालिका बनत जाते. व्यक्तीच्या आत्मस्वरूपाची संमिश्रता किंवा व्यामिश्रता लक्षात घेतली तर तिचा शोध घेऊ पाहणारा कलावंत आत्मरूपाचा अज्ञान, त्याचे जे काही अज्ञानाचे दालनं आहे ते ओलांडत जातो आणि परिणामी आत्मानुभवामुळे स्वतःचं अनुभवदृष्ट्या अधिकाधिक तो समृद्ध होत जातो. म्हणजे एकंदर अनुभव विश्वाची समृद्धी याचा अर्थ काय? जर लेखकाच्या बाजूने विचार केला तर आपण अनेक प्रकारचं साहित्य, पुस्तकं, नवीन नवीन ज्ञान जर आपण ग्रहण केलं तर अनुभव विश्व जे आहे ते समृद्ध होत जातं, त्याच्यामध्ये वाढ होत जाते आणि म्हणूनच अनुभव विश्वाची समृद्धी हे वाचकनिष्ठ प्रयोजन आहे असं आपण म्हणू शकतो. तसंच ते लेखकनिष्ठ सुद्धा मानता येतं काही बाबतीमध्ये. म्हणजे जसं लेखक लिहितो, तर लेखक लिहिताना अनेक प्रकारचे अनुभव त्याचे पण असतात आणि ते मांडताना तो देखील अधिक समृद्ध होत चालतो. अशा अनुषंगाने अनुभव विश्वाची समृद्धी हे प्रयोजन आहे, ते महत्त्वाचं प्रयोजन आहे आणि पाश्चात्यांनी हे प्रयोजने मांडलेली आहे. आजच्या तासाला आपण एकूण 5 प्रयोजनांचा अभ्यास केला किंवा ते समजून घेतले. पुढच्या तासाला आपण आणखी 5 जे प्रयोजनं आहे त्याच्याबद्दलची माहिती आपण बघणार आहोत. सध्या आपण इथं थांबून घेऊया. सर्वांना धन्यवाद.